यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यात गेल्या वर्षभरात 110 मोबाईल चोरीला गेले। दरम्यान घाटंजी पोलिसांनी कारवाई करत चोरांकडून 62 मोबाईल जप्त करून मूळ मालकांच्या स्वाधीन केलं। घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली। पोलीस शिपाई मनोज येलोरे यांनी सातत्यानं तपास करत चोरट्यांना माग काढला आणि विविध ठिकाणी धाड टाकून 62 मोबाईल जप्त केले। जप्त करण्यात आलेले मोबाईल आता संबंधित मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। यापूर्वी चोरीला गेलेले मोबाईल परत मिळण्याची शक्यता कमीच असायची, मात्र घाटंजी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं दिसत आहे। आतापर्यंत घाटंजी पोलिसांनी एकूण 62 मोबाईल जे मिसिंग झालेले होते किंवा गहाळ झालेले होते ते मोबाईल शोधून त्या मालकांपर्यंत परत पोहोचून देण्याचे काम केलेले आहे। या व्यतिरिक्त माझे सर्व घाटंजीवासीय आणि घाटंजी तालुक्यात राहणाऱ्या घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे की त्यांचा मोबाईल जर मिसिंग झाला किंवा कुठेही गहाळ झाला तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी। आम्ही निश्चित त्यांचा मोबाईल परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू।